शांताचा खून मी केलाय. संतोषची कोर्टात कबुली, पण खरी गुन्हेगार अजून मोकाट. सायली वर्सेस प्रिया, आता होणार थेट सामना. पण तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकला नाही. ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागात प्रेक्षकांना एकदम थरारक आणि धक्कादायक एपिसोड पाहायला मिळणार आहे. आजचा भाग सुरू होतो तो थेट कोर्टरूममधून, जिथे सगळ्यांच्या नजरा एकाच व्यक्तीवर खिळलेल्या असतात, संतोष विटनेस बॉक्समध्ये उभा असतो आणि संपूर्ण कोर्टात शांतता पसरलेली असते. अर्जुन पुढे येतो आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारतो, खरं सांग संतोष, शांताचा खून कोणी केला? क्षणभर सगळं स्तब्ध होतं आणि पुढच्या क्षणी संतोष जे बोलतो ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. शांताचा खून मीच केला आहे. हे ऐकताच कोर्टात एकच खळबळ उडते. सगळे एकमेकांकडे पाहू लागतात. अर्जुनलाही धक्का बसतो, कारण त्याला पूर्ण खात्री असते की संतोष खरं सांगेल आणि प्रियाचं नाव घेईल. पण तसं काहीच होत नाही. आता प्रश्न असा उभा राहतो की संतोष खोटं बोलतोय का, की तो कुणाला वाचवतोय? यानंतर सीन बदलतो आणि आपण कोर्टाच्या बाहेर येतो. कोर्टाच्या बाहेर अर्जुन, सायली, ऊर्जा आणि चैतन्य उभे असतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन आणि गोंधळ स्पष्ट दिसतो. तेवढ्यात तिथून प्रिया बाहेर येते. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास असतो. ती हसत म्हणते, तुम्ही काहीही केलं तरी माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. प्रिया इतक्या कॉन्फिडन्सने बोलते की क्षणभर सगळे शांत होतात. पण सायली लगेच पुढे येते आणि तिला ठामपणे उत्तर देते, माझी एक मैत्रीण माझ्या कामी आली, ती संतोषपर्यंत पोहोचली. आता उरलेली तुझंही बारामती करणारे. सायली पुढे अजून स्पष्ट शब्दांत इशारा देते, जस्ट वेट अँड वॉच प्रिया, तुझा गेम संपलाय. भागाची सुरुवातच होते ती थेट कोर्टरूममधून. ही सुरुवातच इतकी दमदार आहे की प्रेक्षक सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्क्रीनवर खिळून राहतील. कोर्टरूममध्ये वातावरण पूर्णपणे गंभीर आणि तणावपूर्ण आहे. सगळ्यांच्या नजरा एका व्यक्तीवर स्थिरावलेल्या आहेत, संतोष. तो विटनेस बॉक्समध्ये उभा आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता दिसते. पण ही शांतता नेमकी कशाची आहे? आत्मविश्वासाची, भीतीची, की एखादं मोठं गुपित लपवण्याची? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात लगेच निर्माण होतो. अर्जुनचं कॅरेक्टर या सीनमध्ये खूप स्ट्रॉंग दिसतो. तो संतोषला सरळ प्रश्न विचारतो, खरं सांग संतोष, शांताचा खून कोणी केला? हा प्रश्न जरी साधा वाटत असला तरी त्यामागे प्रचंड टेन्शन आणि अपेक्षा दडलेली आहे. कारण इथपर्यंतच्या कथानकात प्रेक्षकांना असं वाटत होतं की संतोष हा फक्त एक कडी आहे आणि खरा गुन्हेगार कोणीतरी दुसराच आहे, विशेषतः प्रिया. आणि इथेच येतो तो सर्वात मोठा ट्विस्ट. संतोष जे उत्तर देतो ते ऐकून सगळेच हादरतात, शांताचा खून मीच केला आहे. हा डायलॉग म्हणजे या भागाचा सर्वात मोठा हायलाईट आहे. कारण हा एक असा ट्विस्ट आहे जो प्रेक्षकांच्या सगळ्या अपेक्षांना उलथवून टाकतो. आतापर्यंत ज्या पद्धतीने स्टोरी बिल्ड केली गेली होती त्यानुसार प्रेक्षकांना खात्री होती की संतोष हा फक्त प्यादा आहे आणि खरा मास्टरमाइंड प्रिया आहे. पण संतोष स्वतःच गुन्हा कबूल करतो, यामुळे सगळंच समीकरण बदलून जातं. या सीनमध्ये कोर्टातील प्रतिक्रिया देखील खूप महत्त्वाच्या ठरतात. सगळे एकमेकांकडे पाहतात, कुजबूज सुरू होते आणि वातावरण पूर्णपणे गोंधळलेलं होतं. अर्जुनच्या चेहऱ्यावरचा शॉक स्पष्ट दिसतो. त्याला अपेक्षा असते की संतोष प्रियाचं नाव घेईल, पण तसं होत नाही. हीच गोष्ट या सीनला आणखी इंटेन्स बनवते. इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, संतोष खरंच गुन्हेगार आहे का, की तो कुणाला तरी वाचवतोय? हा सस्पेन्सच पुढच्या भागासाठी प्रेक्षकांना उत्सुक ठेवणार आहे. यानंतर सीन कोर्टाच्या बाहेर शिफ्ट होतो. हा ट्रान्झिशन खूप स्मूथ आहे, पण इमोशनली खूप स्ट्रॉंग आहे. कोर्टाच्या बाहेर अर्जुन, सायली, ऊर्जा आणि चैतन्य उभे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा तणाव आणि गोंधळ खूप काही सांगून जातो. हा सीन प्रेक्षकांना कॅरेक्टर्सच्या मनस्थितीशी जोडतो. आणि मग एंट्री होते प्रियाची. प्रियाचा कॅरेक्टर या भागात पूर्णपणे डॉमिनेट करताना दिसतो. ती जेव्हा बाहेर येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास असतो. ती ज्या पद्धतीने बोलते, तुम्ही काहीही केलं तरी माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, हा डायलॉग तिच्या कॅरेक्टरची ताकद दाखवतो. प्रिया म्हणजे फक्त एक विलन नाही, तर ती एक स्मार्ट, कॅल्क्युलेटिव्ह आणि कॉन्फिडंट प्लेयर आहे. तिला माहीत आहे की गेम कसा खेळायचा आणि ती सगळ्यांना एक पाऊल पुढे राहून कसं हरवू शकते. पण इथेच सायलीचा कॅरेक्टर उठून दिसतो. सायली लगेच प्रियाला उत्तर देते,
माझी एक मैत्रीण माझ्या कामी आली. ती संतोषपर्यंत पोहोचली. आता उरलेली तू.